reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1, लेसन 22. मुलांनो, या पाठात आपण अजून 2 इंग्रजी अक्षरं आणि त्यापासून सुरू होणारे नवीन इंग्रजी शब्द शिकणार आहोत. लुक ॲट द स्क्रीन. चित्र दिसतंय ना सगळ्यांना? कशाचं चित्र आहे? सगळेजण सांगा, पण उत्तर देताना ओरडायचं नाही हं. कमळ. कमळाचं चित्र आहे. कमळाला इंग्रजीत म्हणायचं लोटस. से आफ्टर मी, लोटस. से अगेन, लोटस. लोटस. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? बरोबर, ल. तुम्ही सगळ्यांनी ल असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. लोटस हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो ल. ल साठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर ल या आवाजासाठी वापरायचं. आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. लोटस. ल. परत एकदा म्हणा. लोटस ल. ल या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात ते नीट लक्षात ठेवा बरं का. बरं, चला तर मग आता अजून एक चित्र बघूया. मुलांनो, हे कशाचं चित्र आहे? सगळे मिळून सांगा. सिंह. सिंहाचं चित्र आहे हे. इंग्रजीत म्हणायचं लायन. माझ्या मागे म्हणा. लायन. परत एकदा म्हणा. लायन. लायन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? तुम्ही सगळ्यांनी ल असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे म्हणा. लायन. ल. मी म्हणेन तसंच माझ्या मागे दोन्ही एकत्र म्हणा. लायन ल. ल या आवाजासाठी कोणतं इंग्रजी अक्षर वापरायचं हे लक्षात आलं ना सगळ्यांच्या? चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण ल या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकणार आहोत. स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रांपैकी जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगण्याचा प्रयत्न करा. आणि यासाठी तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. मग करूया सुरुवात? चला तर मग पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा. कशाचं चित्र आहे हे? पाय. पायाचं चित्र आहे हे. इंग्रजीत म्हणायचं लेग. लेग
हा सुद्धा ल या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागे मी म्हणते तसंच म्हणा. लेग. ल. परत म्हणा. लेग. ल. आता ल या आवाजानं सुरू होणारा आणखीन एक शब्द शिकूया. लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. दिव्याचं चित्र आहे हे. दिव्याला इंग्रजीत म्हणायचं लॅम्प. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. से आफ्टर मी. लॅम्प. ल. से अगेन. लॅम्प. ल. Very good. Now look at the next picture. कुलूप. कुलुपाला इंग्रजीत म्हणायचं लॉक. हा शब्द म्हणताना शब्दाच्या सुरुवातीचा आवाज होतो ल. से आफ्टर मी. लॉक. ल. से अगेन. लॉक. ल. आता कोणतं चित्र ठळक होतंय बघा बरं. त्याचं नाव सांगा. लिंबू. लिंबाला इंग्रजीत म्हणायचं लेमन. लेमन. हा सुद्धा ल या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. नाव से आफ्टर मी. लेमन. ल. से अगेन. लेमन. ल. आता कोणतं चित्र राहिलंय? पानाचं चित्र आहे ना. इंग्रजीत म्हणायचं लीफ. लीफ. हा सुद्धा ल या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. सी आफ्टर मी. लीफ. ल. से अगेन. लीफ. ल. Very good. Now look at the next picture. कशाचं चित्र आहे हे? तुमच्या टीचरला सांगा. शिडी. इंग्रजीत म्हणायचं लॅडर. से आफ्टर मी. लॅडर. लॅडर. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? ल. असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. नाव से आफ्टर मी. लॅडर. ल. से अगेन. लॅडर. ल. व्हेरी गुड. मुलांनो, तुम्हाला ल या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन इंग्रजी शब्द माहीत झाले. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, ल या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं एल. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. ल. एल. पुन्हा एकदा म्हणा. ल. एल. बरं का मुलांनो, एल हे अक्षर असंही लिहितात. इंग्रजीत याला कॅपिटल एल
असं म्हणतात. वाक्याच्या सुरुवातीला जर एल हे अक्षर आलं तर कॅपिटल एल असा लिहितात. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं ललिता, लोणी. हे लक्षात राहील ना सगळ्यांच्या? चला आता पुढे जाऊया. आता आणखीन एक इंग्रजी अक्षर शिकूयात. चित्र बघा आणि सांगा कशाचं चित्र आहे. रेनकोटचं चित्र आहे. बरोबर. से आफ्टर मी. रेनकोट. से अगेन. रेनकोट. रेनकोट. रेनकोट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? बरोबर. रेनकोट र. तुम्ही पण सगळ्यांनी र हेच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. र या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर र या आवाजासाठी वापरायचं. नाव से आफ्टर मी. रेनकोट. र. से अगेन. रेनकोट. र. र या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात हे लक्षात राहील ना? बरं. नाव लुक ॲट द स्क्रीन. मुलांनो, हे कशाचं चित्र आहे? सगळे मिळून सांगा. गुलाबाचं चित्र आहे ना? गुलाबाला इंग्रजीत म्हणायचं रोज. से आफ्टर मी. रोज. से अगेन. रोज. मुलांनो, रोज हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी र असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. रोज. र. परत एकदा म्हणा. रोज. र. र या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरायचं हे नीट लक्षात राहील ना सगळ्यांच्या? व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. स्क्रीनवर काही चित्र आहेत. त्यापैकी जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. मुलांनो, लक्षात आहे ना? इंग्रजी नाव सांगण्याचा प्रयत्न करायचा. मग करूया सुरुवात? चला, पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा. लुक ॲट द स्क्रीन. कशाचं चित्र आहे? अंगठी. अंगठीला इंग्रजीत म्हणायचं रिंग. माझ्या मागे म्हणा. रिंग. पुन्हा म्हणा. रिंग. रिंग हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? बरोबर. रिंग. र. तुम्ही पण र असंच उत्तर दिलत ना? माझ्या मागे म्हणा. रिंग. र. पुन्हा म्हणा. रिंग. र. आता कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा आणि तुमच्या टीचरला इंग्रजी नाव सांगा.
दोरी. इंग्रजीत म्हणायचं रोप. रोप. हा सुद्धा र या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. नाव से आफ्टर मी. रोप. र. से अगेन. रोप. र. चला आता आणखी एक शब्द शिकूया. हे कशाचं चित्र आहे? ससा. इंग्रजीत म्हणायचं रॅबिट. याचं नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. से आफ्टर मी रॅबिट. र. से अगेन रॅबिट. र. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. कशाचं चित्र आहे हे? इंद्रधनुष्य. पावसाळ्यात आकाशात दिसतं कधी कधी. कोणी कोणी बघितलंय? हात वर करा बरं. इंग्रजीत म्हणायचं रेनबो. रेनबो. या शब्दाचाही सुरुवातीचा आवाज होतो र. से आफ्टर मी रेनबो. र. से अगेन रेनबो. र. आता कोणतं चित्र राहिलंय? रिबिनीचं चित्र आहे हे. माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. रिबन. र. पुन्हा म्हणा रिबन. र. आता आणखी एक चित्र बघा आणि त्याचं नाव तुमच्या टीचरला सांगा. उंदराचं चित्र आहे हे. उंदराला इंग्रजीत म्हणायचं रॅट. रॅट. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं? बरोबर रॅट. र. रॅट. हा सुद्धा र या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. से आफ्टर मी रॅट. र. से अगेन रॅट. र. मुलांनो, र या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन शब्द आपण शिकलो. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, र या आवाजासाठी इंग्रजीमध्ये आर हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं आर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. र. आर. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. र. आर. बरं का मुलांनो, आर हे अक्षर असं लिहितात आणि असंही लिहितात. याला म्हणायचं कॅपिटल आर. वाक्याच्या सुरुवातीला जर आर अक्षर आलं तर कॅपिटल आर असं लिहितात. रोजेस आर रेड. आणि तसंच कोणत्याही व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं माझं नाव राहुल. तुमच्या वर्गातही आर अक्षराच्या आवाजानं सुरू होणारी नावं आहेत का? आजच्या पाठात आपण एल आणि आर ही इंग्रजी अक्षरं आणि या अक्षरांनी सुरू होणारे खूप इंग्रजी शब्द शिकलो. मजा आली ना सगळ्यांना?
बरं, आता पुढे जाऊया. मुलांनो, आज उजळणी करण्यासाठी आपल्या बरोबर आहे आपला मित्र चिंटू. आला रे आला, बघा चिंटू मदतीला आला. आता चिंटू जे चित्र काढेल त्या चित्राचं इंग्रजी नाव तुम्ही सांगायचं. टीचर, मुलं बरोबर सांगतायत की नाही याकडे लक्ष द्या. हं, करूया सुरू. लेट्स स्टार्ट. सगळ्यांचं लक्ष आहे ना? बघूया आणखी कोणती चित्र काढतोय चिंटू. चिंटू बरोबर शब्दांची उजळणी करताना मजा वाटली का? सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. बरं, आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. आता पुढचं अक्षर. आलं ना लक्षात? पेन्सिल ताईने जसं शिकवलं तसं लिहिण्याचा सराव आता तुम्ही तुमच्या वहीत करायचा आहे. टीचर, पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना लेखनाचा सराव करू द्या. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण 2 इंग्रजी अक्षरं, त्यांचा आवाज आणि त्या अक्षराच्या आवाजानं सुरू होणारे इंग्रजी शब्द शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.